हरिओम सर्वांना. कालपर्यंत आपण 78वा सर्ग संपवलेला. आता आपण 90तमः सर्ग म्हणजे 90वा सर्ग बघायला घेणार आहोत. ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे चित्तनाश सांगितलेले आहेत आणि मैत्री आदी भाव कसे उत्पन्न होतात याच्याविषयीची चर्चा केलेली आहे. तर याच्यामध्ये 30च श्लोक आहेत, 31 श्लोक आहेत फक्त. त्यामुळे आपण 2 लेक्चरमध्ये संपेल हे सगळं. ठीक आहे, कोणीतरी चालू करा एकानं, म्हणजे ऐकायला येतंय हे कळेल. व्हिडिओ चालू करा कोणीतरी. आहे का कोणी? हो सर. आहात ना? हा, ओके. ठीक आहे, शिकवायला सुरुवात करतो. वसिष्ठ उवाच. पहिल्यांदा वसिष्ठ सांगतायत की यदा हस्तंगत प्रायम जातम चित्तम विचारतः तदा हि वीतहव्यस्य जाता मैत्रादयो गुणाः. आता इथे वशिष्ठ वीतहव्य ऋषींची कथा श्रीरामांना सांगतायत की कशा प्रकारे त्यांना ब्रह्मज्ञान झालं आणि त्यावेळी त्यांच्या चित्ताची स्थिती कशी होती, ते कसे म्हणजे कैवल्य प्राप्त झालं त्यांना, याचं उदाहरण म्हणून ते वशिष्ठ श्रीरामांना सांगतात. महाराज वशिष्ठ जी ने कहा, महाभाग वीतहव्य का चित्त जब विचार से भुजे बीज की तरह अंकुर शक्ति से रहित हो गया था और प्रतिभा से रहित हुआ था, तब उसमें मैत्री आदि गुणों का आविर्भाव हो गया. असं पहिल्या याच्यातच सांगतात. आता याच्यामध्ये शब्द आपल्याला परिचयाचे काय आले बघा. तर भुजे बीज की तरह म्हणजे आपल्या इथे योगामध्ये सांगितलेली कुठली समाधी आहे? येईल का सांगता? कुठली? असंप्रज्ञात समाधी किंवा निर्बीज समाधी, ज्याच्यामध्ये हा बीज भाजून टाकल्यानंतर अंकुरित होऊ शकत नाही. बरोबर आहे. तशा पद्धतीत वृत्ती ह्या निर्माण न होण्यासाठी त्यांना भाजून टाकणे, उपबलाने किंवा साधनेने, अभ्यासाने हे केल्यामुळे चित्तामध्ये वृत्ती परत डेव्हलप होत नाही, ही क्रिया होते. तर तसं वीतहव्य ऋषींचं चित्त भुजे बीज की तरह अंकुर शक्ति से रहित हो गया और प्रतिभास से रहित हो गए रहित नहीं और प्रतिभास से रहित नहीं हुआ था, तब उसमें मैत्री आदि गुणों का आविर्भाव हो गया. पुढे श्रीराम उवाच. मग आता श्रीराम त्यांना विचारतात की भगवान, आत्मा और अनात्मा के विचार की अभ्युन्नति से महामुनि वीतहव्य के बाधित हुए अंतःकरण स्वरूप में मैत्री आदि गुण उत्पन्न हुए. आपके इस कथन का क्या अभिप्राय है? हे तुम्ही जे म्हणताय की त्यांना बीजरहित किंवा निर्बीज समाधीमध्ये त्यांना जे मैत्री आदी गुण उत्पन्न झाले, ते त्याच्याविषयी त्याचं स्वरूप कसं होतं, तर ते मला तुम्ही सांगा, असं त्यांचा अभिप्राय आहे. पुढे पण विस्तारित प्रश्न विचारलाय त्यांनी. हे वाग्मियों के शिरोमणी म्हणजे आपल्या वसिष्ठ ऋषींची काय करतायत, तारीफ करतायत. जब चित्त का ब्रह्म में बाध हो गया तब किसमें मैत्री आदि गुण उत्पन्न होंगे. जर चित्त ब्रह्मामध्ये विलीन झालं
तर मैत्री आदी गुण कशात उत्पन्न होणार? और कहाँ वे प्रस्फुरित होंगे? जर चित्त ब्रह्मामध्ये विलीन झालं असेल किंवा बांधलं गेलं असेल तर त्याच्यामध्ये मैत्री आदी गुण कसे उत्पन्न होतील? यह आप मुझे कहिए। तात्पर्य यह है कि उस परिस्थिति में यह शंका होती है कि क्या जिसका बाद हुआ है उसमें मैत्री आदि गुण उत्पन्न हुए, या क्या जिस अधिष्ठान में बाध हुआ उसमें मैत्री आदि गुण उत्पन्न हुए, एवं उक्त गुण क्या चिदाभास से प्रस्फुरित होते हैं अथवा बिंबभूत चैतन्य में? आलं का लक्षात? चित्ताला कशाशी बांधलं? ब्रह्माशी, बरोबर. ब्रह्म सम्मिलित झालं चित्त. ते सम्मिलित झाल्यानंतर मैत्री आदी गुण कसे काय उत्पन्न झाले? ते चित्तामध्ये उत्पन्न झाले की त्या चैतन्य शक्तीमध्ये उत्पन्न झाले, ब्रह्मशक्तीमध्ये उत्पन्न झाले, का त्या ब्रह्मशक्तीमुळे चित्तात उत्पन्न झाले? अशा पद्धतीत प्रश्न त्यांनी विचारलाय. इनमें से किसी भी पक्ष की उत्पत्ति नहीं हो सकती, क्योंकि बाधित मृग तृष्णादि में या उसके अधिष्ठान मरुभूमि में शैत्य आदि गुण उत्पन्न होते नहीं देखे जाते. मृगतृष्णा म्हणजे काय? मृगजळ. या ठिकाणी आपल्याला ओलेपणा दिसतो का? नाही दिसत. मग असं असेल तर हे नुसता देखावा आहे का, की जो आपल्याला फक्त कल्पना शक्ती म्हणूनच मानता येईल? इसी प्रकार वहां उनका भासक कोई पदार्थ भी उपलब्ध नहीं होता. जे सांगता येईल, चित्त दाखवता येईल का किंवा चैतन्य आत्मा कुठे आहे दाखवता येईल का? नाही. मग त्यांचं एकत्रीकरण झालं आणि मग त्याच्यामध्ये मैत्री आदी गुण उत्पन्न झाले असं तुम्ही म्हणताय, तर त्याचं ऍक्च्युअल प्रोसेस कशी झाली असा प्रश्न त्यांनी श्रीरामांनी वशिष्ठांना विचारला. मग महाराज वशिष्ठ सांगतात की हे भद्र, चित्त का विनाश दो प्रकार का होता है. आता चित्ताचा विनाश कसा होतो ते वशिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतायत. चित्ताचा विनाश दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे स्वरूप विनाश आणि दुसरा अरूप विनाश. हे लिहून घ्या. दोन प्रकारचा चित्त विनाश, एक स्वरूप विनाश, दूसरा अरूप विनाश. सारांश यह है कि स्फटिक आदि स्वच्छ पदार्थों में पड़े हुए अपने प्रतिबिंब में जिस प्रकार पुरुषांतरत्व भ्रम का आभास होता है, उस प्रकार चित्त में पड़े हुए चित्त प्रतिबिंब में चिदंतरत्व का आभास होता है. उस भासमान रूप से युक्त एक चित्त विनाश होता है और दूसरा तादृश रूप से शून्य चित्त विनाश होता है. पहला स्वरूप चित्त विनाश तो जीवन मुक्ति होने से होता है और दूसरा अरूप विनाश विदेह मुक्ती से होता है. आता ह्याच्यामध्ये त्यांनी फरक सांगितलाय. कसा बघा. तर ज्याप्रमाणे एखादा स्फटिक घेतला ज्याच्यामधून आपण किरण पास करू शकतो, तर आपल्याला सप्तरंग दिसतात. तर असा जर स्फटिक असेल आणि तो पारदर्शी असेल तर प्रतिबिंब त्याच्यामध्ये जे पडतं ते त्याच्या प्रतिबिंबाला आपण बघू शकतो. कशाच्या? तर पुरुषाच्या. जसं आपण चित्ताला म्हटलेलं आहे की तो कशासारखा आहे? तर स्फटिकासारखा आहे. मग त्या स्फटिकामध्ये आपल्याला चेतनेचं प्रतिबिंब दिसतं असं आपण म्हणतो. तर हा जो एक प्रकारचा चित्त नाश असतो त्याच्यामध्ये काय, तर चित्ताची स्वरूप जे असतं तेच पूर्णपणे बदलून जाऊन ते चेतन स्वरूप होतं. हा जो चित्तनाश आहे त्याला जीवनमुक्त असं म्हणायचं. ज्याला काय दुसरं शब्द काय आहे? स्वरूप, रूपासहित. म्हणजे ह्या देहात असतानाच जे मुक्त होत आहेत अशा लोकांच्या चित्ताची अवस्था इथे त्यांनी सांगितली की त्यांच्या चित्तामध्ये
चेतनेचं प्रतिबिंब उमटतं, म्हणजेच त्यांना चेतनेचा आविष्कार होतो. तर असे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये सरूप चित्तनाश होतो. त्यालाच दुसरं नाव काय म्हटलेलं आहे, तर जीवनमुक्त असं पण नाव त्यांनी त्याला दिलेलं आहे. आणि दुसरा जो अं, अरूप। उस प्रकार चित्त में पड़े हुए चित प्रतिबिंब में चिदंतरत्व का आभास होता है, उस भासमान रूप से युक्त एक चित्त विनाश होता है। दूसरा, हाँ, विदेह मुक्त से दूसरा अरूप चित्तनाश विदेह मुक्त से हो जाता है। म्हणजे काय, तर सरूप नाही इथे, अरूप. अरूप म्हणजे काय, तर ज्यांनी देह सोडला, देह सोडल्यानंतर चैतन्य काही नष्ट होत नाही, ते जे चैतन्य असतं ते ब्रह्माला जाऊन मिळतं. अशा प्रकारे जो चित्तनाश होतो तो जो असतो तो म्हणजे विदेहमुक्त. दोघातला फरक लक्षात आलाय? अरूप, रूप म्हणजे देहासहित, आणि सरूप म्हणजे देह, अरूप म्हणजे देहाशिवाय, आणि हो। सरूप म्हणजे देहासहित. हं? दोघातला फरक लक्षात घ्या. आणि त्याला जीवनमुक्त आणि विदेहमुक्त असं दोन त्यांनी इथे उपमा दिल्या. चित्तसत्तेह दुःखाय चित्तनाशः सुखाय तु चित्तसत्तां क्षयं नीत्वा चित्तम नाशम उपानयेत। इस संसार में चित्त का अस्तित्व दुःख का कारण है। कारण आपण मध्ये काय बघितलं मागच्या सर्गामध्ये, तर आपण काय करत असतो, संसाराची उत्पत्ती चित्ताने करत असतो. प्राणस्पंद करून चित्तामध्ये भवरा उत्पन्न होतो आणि त्याच्यावर संसाराची प्रतिमा उमटते. अशा पद्धतीत आपण मागच्या अध्यायामध्ये हे सगळं बघितलंय. तर ही संसाराची जी उत्पत्ती आहे ती नाश करणे म्हणजे चित्ताचा नाश करणे, किंवा चित्ताला थांबवणे, किंवा प्राणस्पंद निरोध करणे. हे सगळं केल्यानंतर आपल्याला परमपदाची प्राप्ती होते असं मागच्या अध्यायात आपल्याला शिकवलंय. तर हे संसारामध्ये चित्त का अस्तित्व दुख का कारण है और चित्त का विनाश सुख का कारण है। आलं लक्षात? अतः पहले चित्त की अस्तित्व का विनाश कर, तदंतर चित्त का विनाश कर देना चाहिए। सुरुवातीला चित्ताचे असणे नष्ट करून मग चित्ताचा विनाश केला पाहिजे असं सांगतात इथे. म्हणजेच काय, तर अहंकाराचा त्याग केला पाहिजे, दुसऱ्या भाषेत सांगायचं तर. बरोबर? तर हे सगळं आपल्या योगदर्शनाशी किंवा इतर दर्शनाशी सुद्धा सिमिलरच आहेत. फक्त त्यांचे जे सिद्धांत आहेत ते आपल्याला त्यांच्या शब्दात मांडण्याची गरज असते. त्यामुळे आपण वाचन करताना तशा पद्धतीत वाचायचं आणि लक्षात पण तसंच ठेवायचं, जेणेकरून लिहिताना प्रॉब्लेम येणार नाही. हम्म. चला पुढे. तामसैर्वार तामसैर्वा वासना जालैर व्याप्तम यज्जन्म कारणम विद्यमानं मनोविद्धि तद दुःखा दुःखाः एव कैवलम। आता हे श्री राम जी, जिसका बाध नहीं हुआ है, उस अज्ञान से उत्पन्न हुई वासनाओं से व्याप्त जो जन्म कारण मन है वही विद्यमान मन है, यह आप जानिए। वह विद्यमान मन केवल दुख का ही कारण है। अबाधित म्हणजे जे सतत फिरतं आहे किंवा चल आहे, अशा पद्धतीत जे मन आहे, ज्याला बांधू शकलेला नाही, अशा माणसाचं मन हे अज्ञानाने भरलेलं असतं. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वासना या त्याला परत परत जन्म घेण्यासाठी कारणीभूत होत असतात. त्यामुळे त्याला दुःखाचं कारण असं मानलेलं आहे. कारण का, तर परत जन्म घेणे, परत मृत्यू होणे, ह्या गोष्टी त्याला सतत कराव्या लागतात. कर्मांचे भोग पण सतत भोगावे लागतात. तर अशा या मनाची संकल्पना किंवा चित्ताची संकल्पना
ही अशी आहे. त्यामुळे हे जे विद्यमान मन जे बांधले गेलेलं नाही त्याला दुःखाचं कारण असं मानावं. पुढे प्राक्तनम गुणसंभारम ममेति बहुमन्यते यत्तु चित्तम अतत्वज्ञम दुःखितम जीव उच्यते. प्राक्तन अनादि अध्यास से सिद्ध देह, इंद्रिय, विषय आदि के धर्मों में आत्मा के संसर्गाध्यास से ममता होती है और उससे वे मेरे हैं यो जीव घना अभिमान कर लेता है। इसी एकमात्र अभिमान से जो आत्म तत्व को न पहचानने वाला दुखग्रस्त अज्ञानी चित्त है वही जीव कहा जाता है। आता इथे पुनर्जन्म का आणि कसा होतो याच्याविषयीचं कथन केलेलं आहे की प्राक्तन असा शब्द इथे वापरलाय. जिथे आपण काय कुठला सिद्धांत म्हणतो कर्म सिद्धांत असं योगामध्ये म्हटलेलं आहे की आपली पूर्वजन्मातली कर्म किंवा सुकृत असं पण म्हटलेलं आहे काही ठिकाणी. तसं इथे प्राक्तन हा शब्द वापरलेला आहे. आपण पण वापरताना प्राक्तन हा शब्द वापरायचा. आलं का लक्षात? प्राक्तन म्हणजे काय तर कर्मसिद्धांत किंवा पूर्वकाळी पूर्वजन्मी केलेली कर्म त्यांचं पुण्यानुसार आपल्याला काय मिळतं जाती आयु भोग हे मिळतात असं योगामध्ये सांगितलंय. तसंच इथे पण त्यांनी सांगितलंय की प्राक्तनामुळे त्या आत्म्यामध्ये म्हणजे काय होतं चित्तामध्ये इंद्रिय त्यांचे विषय यांच्यामध्ये काय होतं चित्त रममाण राहतं आणि हळूहळू आत्म्यावर आवरण तयार होतं आणि त्याच्यामध्ये हे सगळे माझे आहेत अशी भावना तयार होते किंवा मी म्हणजेच चित्त आहे अशा पद्धतीची भावना तयार होते आणि त्याच्यामुळे आत्मतत्वाला जाणण्यायोग्य ते चित्त राहत नाही आणि असा अज्ञानी मनुष्य किंवा असे जे अज्ञानी चित्त असतं ते दुःखग्रस्तच राहते आणि पुन्हा पुन्हा जन्माला येते. त्याचं कारण तर आत्म्यावर असलेलं भ्रांती स्वरूप चित्ताची भ्रांती निर्माण सतत राहिल्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि त्यालाच जीव असं म्हटलेलं आहे. विद्यमानं मनो यावत् तावत् दुःखक्षया कृतः मनस्यस्तंगते जंतोः संसारो अस्तम उपागतः. जब तक मन का अस्तित्व है तब तक दुख का विनाश कैसे हो सकता है? जब तक मन अस्त हो जाता है तब तक प्राणी का संसार भी अस्त हो जाता है. एकदम सिंपल आहे काय मोठंसं नाही. जोपर्यंत मनाचं अस्तित्व आहे तोपर्यंत जर दुःख स्वरूपच मन आहे तर ते आहे म्हटल्यानंतर दुःखाचा विनाश कसा होऊ शकतो? जोपर्यंत मन आहे तोपर्यंत दुःखच पदरात पडणार आहे. दुःखमूलम अवष्टब्धम अस्मिन्नेव विनिश्चलम विद्यमानं मनोविद्धि वृक्षौ अनांकुरम. हे श्री राम जी, इस अज्ञानी जीव में ही वासना रूपी अंकुरों के समूहों से दृढ़ता पूर्वक प्रतिष्ठित हुआ विद्यमान मन ही दुख रूपी वृक्ष का मूल है, यह आप जानिए. दुख रूपी वृक्ष के जंगल के अंकुर उसी मन से उत्पन्न होते हैं. बरोबर. योगशास्त्रामध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे की चित्तामध्ये वृत्ती तयार होत असतात सतत. त्यांनाच अंकुर असं म्हटलेलं आहे. जर बीज भ्रुष्ट असेल तर त्यातून अंकुर उत्पन्न होणारच नाही. परंतु जर बीज भ्रुष्ट नसेल तर मात्र परिस्थिती तयार झाली की अंकुर तयार होतो. त्यामुळे जे दुःखरूपी वृक्ष तयार होतो आहे त्या वृक्षाचं मूळ हे न भाजलेलं मन आहे. त्याच्यामुळे
त्यातून सतत अंकुरित वृत्ती होतच राहतात. पुढे श्रीराम विचारतायत, नष्टम कस्य मनो ब्रह्मन् नष्टम वा कीदृशं भवेत् कीदृशंश्चास्य नाशः स्यात् सत्ता नाशस्य कीदृशी. विचारतायत की ब्राह्मण किस महात्मा का मन विनिष्ट हुआ था. कुठल्या महात्म्याचं मन नष्ट झालं होतं. विनाश को प्राप्त हुए मन का स्वरूप किस प्रकार का होगा. चित्त का नाश कैसे होता है और नाश को प्राप्त हुए मन की व्यवहार क्षमता कैसी होती है किंवा उसका लक्षण क्या है. म्हणजेच चित्ता जर नाश झाला तर चित्तामध्ये दिसणाऱ्या घटना काय असतील किंवा त्याची लक्षणं काय असतील. ज्याचा चित्तनाश झाला आहे अशांचं मन तुम्ही कधी बघितलं असेल तर सांगा. किंवा कुठल्या महात्म्याचं चित्तनाश झालेला होता. अशा पद्धतीत श्रीराम प्रश्न विचारतायत. त्याच्यावर वसिष्ठ उत्तर देत आहेत. हे प्रश्नवेत्ताओं में श्रेष्ठ रघुकुल श्री राम जी, मैंने तामसैर्वान वासना जलैहि इत्यादि पूर्व वाक्य से चित्त की सत्ता का स्वरूप बतलाया है. अब आप इसके विनाश का स्वरूप सुनिए. इथून पुढे चित्तनाश कशा प्रकारे होतो याचं स्वरूप ते पुढे सांगतायत. पहिल्यांदी काय त्यांनी सांगितलं तर अज्ञान किंवा स्वतःला मी हे माझं आहे मी आहे असं समजणे म्हणजे चित्ताचं अज्ञान आहे आणि त्याच्यातून पुढे वृत्तीरूपी अंकुर तयार होतात आणि पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हे सगळं वसिष्ठांनी आधी तमसैर वासना जलैहि इत्यादी वाक्यांनी सांगितलं. आता इथे पण वृत्ती म्हटलेलं नाही बघा कुठेही. वासना हा शब्द आलेला आहे. त्यामुळे वापरताना तोच शब्द वापरायचा. जरी आपल्याला समजण्यासाठी आपण कायम योगाचा आधार घेत असलो तरी सुद्धा हे जे शास्त्र आहे ते मात्र वेदांतानुसार आहे. वेदांताचा ग्रंथ आहे. त्याच्यामुळे आपल्याला शब्द हे जपून वापरावे लागतील हे लक्षात घ्या. इत्यादी पूर्व वाक्य से चित्त की सत्ता का स्वरूप बतलाया है. कारण का तर स्वतःला जो समजतोय ते स्वतः नाहीच आहोत आपण आणि ते चित्ताची सत्ता आहे पूर्णपणे असं आपण मानून स्वतःला त्याच्यात गुरफटवून चाललोय म्हणून आपण आपल्याला दुःख पदरात पडत आहे. आता त्या चित्ताचा जर विनाश करायचा झाला तर कशा पद्धतीत करायचा याच्याविषयीचं पुढे मार्गदर्शन करताय. सुख दुःखशा धीरम सम्यान्न प्रोद्धरन्ति यम निश्वासा इव शैलेंद्रम चित्तम तस्य मृतम विदुः. हे श्रीराम जी, जैसे निश्वास वायु पर्वतराज को अपने स्वरूप से विचलित नहीं करते वैसे ही बाह्य और अभ्यंतर सुख दुख दशाएं जिस धीर पुरुष को सम स्वभाव तथा पूर्णानंदिक रस स्वात्मनिष्ठा से विचलित नहीं करती, विद्वान लोग उस महात्मा के चित्त को नष्ट चित्त कहते हैं. आता इथे त्यांनी काय सांगितलं तर जो महापुरुष आपल्या मनाला सर्व सुखदुःखामध्ये स्थिर ठेवू शकतो अशा महापुरुषाचं चित्त हे पूर्ण आनंद रसानं भरून राहिलेलं असतं आणि स्वात्मनिष्ठा आत्म्यात अधिष्ठित होऊन राहिलेलं असतं. ते विचलित होत नाही. अशा विद्वान मनुष्याला चित्त नष्ट माणूस असं म्हणता येईल असं सांगताय. आणि उदाहरण कसं दिलंय तर जैसे निश्वास वायू पर्वतराज को अपने स्वरूप से विचलित नहीं करते. म्हणजे जर समजा माझ्यासमोर मोठा पर्वत आहे आणि मी जोरात फुंकर मारली आणि सांगितलं बघ हल्ला का. हल्ला असेल का हलेल का तो. कदापि शक्य नाही. म्हणजेच जेव्हा चित्त नाश ही घटना होते तेव्हा मनुष्य हा किती दृढ असतो त्याचं उदाहरण देता येते की कुठल्याही फुंकरण्याने
पर्वत जसा हलत नाही, तसं सुखदुःखादी कुठल्याही दशा जरी आल्या तरीही या मनुष्याचं मन पूर्णानंदानं भरलेलं असतं आणि ते स्वात्म्यात अधिष्ठित झालेलं असतं. ते जरा सुद्धा विचलित होत नाही. अशा पद्धतीत उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणासहित लिहायचं, की आपण वाचलं हे होतं काय अधोरेखित होतं. चित्तनाश सांगताना ही पहिली गोष्ट सांगायची. त्यानंतर पुढे यह अयम सोहम अहम सोहमयम नाहम इति चिंता नरोत्तमम खर्वी करोति यम नान्तर्नष्टम न अंतर्नष्टम तस्य मनोविदुः यह सात बित्ते का शरीर ही प्रसिद्ध मैं हूँ। यह उससे अतिरिक्त घट आदि सब मैं हूँ। इस प्रकार की तुच्छ भावना जिस पुरुषाग्रणी को भीतर से संकुचित नहीं करती, विद्वान उस पुरुष के चित्त को नष्ट चित्त कहते हैं। दुसरं उदाहरणासहित उदाहरण म्हणण्यापेक्षा दुसरं पॉइंट सांगतायत. पहिला पॉइंट कसं सांगितला, की जो निश्चल चित्तानं स्थिर आत्म्यामध्ये राहतो, ज्याला कुठलेही सुखदुःख बाधा पोचू शकत नाही असा. आता दुसरं सांगतात, की जसं मगाशी उदाहरण दिलं होतं, मगाशी सांगितलं होतं, की आपल्याला स्वतः आपण आहोत ही अहंकाराची भावना चित्तामध्ये निर्माण होते आहे. ती भावना ज्याची नष्ट होते असा जो असतो, तो विद्वान चित्त नष्ट झालेला आहे असं समजावा. ज्याच्यामध्ये लवलेशही अहंकाराचा उरत नाही असा जो असतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणावा किंवा काय म्हणावा चित्त नष्ट नष्ट चित्त म्हणावा. हम्म त्या पुरुषाला नष्ट चित्त असं म्हणावं. आ, कारण त्याचा भावना काय असते, तर चैतन्यरूपी ब्रह्ममयच मी आहे. मी वेगळा कोणी चित्त नाही असं ज्याच्यामध्ये बीजांकुर स्वरूप जे चित्त आहे ते उरलेलंच नाही असा जो आहे तो स्वतःला चेतनाधिष्ठितच समजतो. त्याचं चित्त नष्ट झालेलं असतं. आपत्कार्पण्यमुत्साहो मंदो मांद्यम महोत्सवः यम नयन्ति न वैरूप्यम तस्य नष्टम विदुर्मनः. जिस नररत्न को आपत्ति कार्पण्य यानी दारिद्र्यता, उत्साह यानी पुत्रादि प्राप्ति युक्त हर्ष, मद मंदता और महोत्सव यानी विवाह आदि विरूपता की और नहीं ले जाते, विद्वान लोग उसके चित्त को नष्ट चित्त कहते हैं. आता हे काय काय त्यांनी सांगितलं, तर परस्पर विरोधी ज्या घटना आहेत द्वंद्व असं याला म्हणतात, ज्याच्यामध्ये द्वंद्व सहन करण्याची ताकद आलेली असते असा जो मनुष्य असतो तो सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही, दुःखामध्ये गळून जात नाही. तसंच इतर कुठल्याही उत्साह आदी प्रकारांनी किंवा लग्न, विवाह, अजून काही पुत्रादी प्राप्ती अशा ठिकाणी जो अत्यंत हर्षोल्लासित होऊनही राहत नाही आणि कुठल्या दुःखाच्या प्रसंगी तो दुःखीही होत नाही, अशा पद्धतीत जो मनुष्य राहतो अशा मनुष्याला विद्वान लोक नष्टचित्त असं म्हणतात. पुढे एष साधो मनोनाशो नष्टम चेह मनो भवेत चित्तनाश दशाचैषा जीव जीवन्मुक्तस्य विद्यते. हे साधो, इस लोक में यही चित्त का विनाश है और इसी को नष्ट चित्त भी कहते हैं. यही जीवन मुक्त महानुभाव का चित्तनाश दशा है.
आता अशा प्रकारचं ज्याचं चित्त नष्ट झालेलं आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही भावना उत्पन्न होत नाहीत, असा जो मनुष्य आहे, त्या मनुष्याला जीवनमुक्त असं म्हणावं आणि त्याची दशा चित्तनाश दशा आहे हे समजावं, असं पुढे सांगतात. मनस्तां मूढतां विद्धि यदा नश्यति सानघः सानघ चित्तनाशाभिधानं हि तदा सत्वम उदेत्यलम. हे निष्पाप श्रीरामजी, मनस्ता किंवा परमार्थ रूपता की भ्रांति से घटादि दृश्य पदार्थों का मनन करना ही मूढ़ता है। यह आप जानिए, जब उसका विनाश हो जाता है तब चित्त विनाश नामक शुद्ध सत्व भावता का भली प्रकार उदय होता है. आता इथे त्यांनी वॉर्निंग सारखी दिलेली आहे. आपण सुद्धा बघा, ध्यानाचे क्लासेस पण असतात, शिकवतात. त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकवतात, तर अमुक ठिकाणी धारणा करा किंवा समोर काहीतरी पदार्थ ठेवा, वस्तू ठेवा, त्याच्यामध्ये ध्यान करा. अशा पद्धतीत शिकवलं जातं. आपण सुद्धा करतो बऱ्याच वेळा. आता हे जे आपण करतो त्याला काय म्हणायचं, तर मनन. ही भ्रामक कल्पना किंवा ही मूढता आहे, असं त्यांनी इथे व्यवस्थित समजावून सांगितलंय. हे निष्पाप श्रीराम जी, परमार्थ रूपता की भ्रांति से घटादि दृश्य पदार्थों का मनन करना ही मूढ़ता है, यह आप जानिए. जब उसका विनाश हो जाता है, म्हणजे संसारिक पदार्थांच्या सर्व गोष्टींबद्दल असणारा, काय म्हणणार त्याला, विषयामध्ये मन थोडक्यात आकर्षित होतच नाही, अशी जी अवस्था असते त्या अवस्थेला चित्तविनाशाची अवस्था असं म्हटलेलं आहे. त्यामुळे या सर्वाचा विनाश होणे किंवा ह्या सर्व वृत्ती तयारच न होणे, अशा पद्धती चित्ताचा वृत्ती तयार न होणे किंवा बीज नाश होणे वृत्तींचा, हा जेव्हा होतो तेव्हाच शुद्ध सत्व उदयाला येतं. तस्य सत्वविलासस्य चित्तनाशस्य राघव जीवन्मुक्त स्वभावस्य कैश्चित चित्ताभिधा कृता. हे राघव, उस विशुद्ध सत्वभाव स्वरूप चित्त विनाश का जो जीवन मुक्त स्वभावात्मक है, किन्हीं लोगों ने, तादृश व्यवहार रूपी आभास की दृष्टि रखने वालों ने चित्त नाम रखा है. जीवन मुक्तस्य भावस्य कैश्चित चित्ताभिधा कृता. हे राघव, उस विशुद्ध सत्वभाव रूप चित्त विनाश का जो जीवन मुक्त स्वभावात्मक है, किन्हीं लोगों ने चित्त नाम रखा है. याचा काय मला धड व्यवस्थित अर्थ कळला नाही. तस्य सत्वविलासस्य चित्तनाशस्य राघव जीवनमुक्त मुक्त स्वभावस्य कैश्चित चित्ताभिधा कृता. ठीक आहे, आपण हा श्लोक थोडा पाठी ठेवूया. सर आहेत काय? सर नाही आहेत आज वाटतं. विचारू आपण उद्या. हं? कितवा श्लोक आहे? 17वा. ठीक आहे, विचारूया आपण. मैत्र्यादिभिर गुणैर्युक्तम भवत भवती उत्तम वासनम भूयो जन्म विनिर्मुक्तम जीवन मुक्त मनो अनघ. हे पापशून्य रामजी, जीवन मुक्त मन मैत्री आदि शुभ गुणों से संपन्न, उत्तम वासनाओं से युक्त तथा पुनर्जन्म से शून्य होता है. हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि लिहायच्या जीवनमुक्ताच्या बाबत.
कुठेही प्रश्न आला तरी लिहिता येईल. जीवनमुक्त म्हणजेच चित्तनाशयुक्त सदेह पुरुष. आलं लक्षात? जे महात्मे या देहामध्येच राहूनही चित्त नाश करून घेऊ शकतात त्यांनाच आपण काय म्हणतो? जीवनमुक्त पुरुष असं म्हणतो. मग अशा जीवनमुक्ताच्या चित्तामध्ये काय असतं? तर मैत्री आदी शुभगुण, बरोबर, असतात. दुसरं काय असतं? उत्तम वासनांचे युक्त, तथा तिसरं काय असतं? पुनर्जन्मसे शून्य, कल्याणकारी भावनाच त्याच्या मनात असतात सतत, आणि सदा आनंदी असतो. त्यानंतर पुनर्जन्मसे शून्य होत आहे. कारण का? तर त्याच्या वृत्ती विनिष्ट झालेल्या असतात किंवा वासना विनिष्ट झालेल्या असतात. व्याप्तम वासनया यत् स्यात् भूयो जननमुक्तया जीवनमुक्त मनः सत्ता राम तत्सत्वमुच्यते. हे श्रीरामजी, ब्रह्माकार वासना से ओतप्रोत पुनर्जन्म से निर्मुक्त जो जीवन मुक्त मन की सत्ता है वह सत्व नाम से व्यवहृत होती है. इथे त्यांनी या अवस्थेला सत्व नाव दिलेलं आहे आणि मगाच्या श्लोकाचा अर्थ पण तसाच आहे. व्यवहारी लोक त्याला सत्व असं म्हणतात किंवा असा त्या 17व्या श्लोकाचा अर्थ आहे की हे राघव, 17वा श्लोक आता परत घेतो. हे राघव, उस विशुद्ध सत्वभावरूप चित्त विनाश का जो जीवन मुक्त स्वभावात्मक है. म्हणजे अशा मनुष्याचा स्वभाव जो असतो त्या स्वभावाला जेव्हा चित्त पोचतं किंवा चित्त नाश होतोय आणि त्याच्यामध्ये हे सर्व गुण उदित होतात, अशाच चित्त जे असतं त्याला जे संसारी लोक असतात ते चित्त या नावाने ओळखतात. आलं लक्षात? पुढे ब्रह्माकार वासनासे ओतप्रोत. आता 19व्या श्लोकाचं बघूया हा. ब्रह्माकार वासनासे ओतप्रोत. आता इथे चित्त जर नष्ट झालंय तर त्याच्यामध्ये मैत्री आदी शुभगुण कसे आले? तर असं जे चित्त असतं जे ब्रह्माकार झालेलं आहे अशा चित्तामध्ये जे ब्रह्म आहे त्याच्या वासना किंवा ब्रह्माकार वासना ह्या ओतप्रोत भरलेल्या असतात. ब्रह्म त्याला गाठायचंच असतं कसंही करून, बरोबर. त्याची एकच वासना असते की मला ब्रह्मस्वरूप व्हायचं आहे किंवा मुक्त व्हायचं आहे. अशा ज्या वासनांनी ओतप्रोत असतात, पुनर्जनन से निर्मुक्त जो जीवन मुक्त मन की सत्ता है, असं जे मन असतं ज्याच्यामध्ये पुनर्जन्म होणार नाही आहे, म्हणजेच काय आहे तर ज्याच्या वासना पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत, यह सत्व नाम से व्यवहृत होती है. आता ह्याला आपण सत्वगुणाचा उदय होणे असं पण आपण म्हणू शकतो. संप्रत्येवा अनुभूतत्वात् सत्वाप्या तन्वसंयुतः सरूपो असौ मनोनाशो जीवनमुक्तस्य विद्यते. भद्र, व्युत्थान काल में ही, व्युत्थान काल म्हणजे कोणी सांगू शकेल? निरुद्ध अवस्था आणि व्युत्थान अवस्था अशा दोन अवस्था चित्ताच्या असतात. जेव्हा मनामध्ये वृत्ती उत्पन्न होऊ लागतात त्या अवस्थेला काय म्हणतात? व्युत्थान अवस्था. आणि जेव्हा वृत्ती पूर्ण निरोध होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? निरोध अवस्था. योगामध्ये व्यवस्थित 3ऱ्या अध्यायात वर्णन केलंय या सगळ्याचं. तर हे जे चित्ताचं व्युत्थान असतं त्याच्याविषयीचं बघा कसं सांगतात. व्युत्थान काल में ही प्रतिभासतः अनुभूत होने वाले
अनुभूत होने से मानो साकार स्वरूप को प्राप्त तथा सन्मात्र स्वभाव की प्राप्ति होने के कारण देह आदि परिच्छेद के संसर्ग से शून्य जो जीवन मुक्त का स्वरूप है, यह मननीय विषय के न रहने से उसका स्वरूप मनोनाश है। आता हा जो मनुष्य आहे तो सदेह चित्तनाश झालेला आहे. ज्याला जीवनमुक्त म्हटलेला आहे तो कसा आहे, त्याचा देह अस्तित्वात आहे. मग देहाचं पोषण करण्यासाठी त्याला खावं लागेल, आसपासच्या माणसांबरोबर बोलावं लागेल, बरोबर, व्यवहार करावे लागतील. परंतु बेसिकली काय झालंय, त्याचं चित्ताचा नाशच झालेला आहे. मग ही जी अवस्था आहे ज्यामध्ये तो ब्रह्मलीन नसतो, व्यवहारात रत असतो, अशा अवस्थेमध्ये त्याचं कसं असतं ते सांगतायत. अशा अवस्थेमध्ये तो कसा जगत असतो, तर त्या सन्मात्र स्वभाव की प्राप्ति होने के कारण देह आदि परिच्छेद के संस्पर्श से शून्य जो जीवन मुक्त का स्वरूप है, यह मननीय विषय के न रहने से उसका स्वरूप मनोनाश है. स्वरूप मनोनाश है. जरी त्याचं व्यवहार चालू असले तरी सुद्धा मुळात त्याच्या मनातून ह्या गोष्टी निघतच नाहीये. आलं का लक्षात? अशा स्वरूपाचा जो मनुष्य असतो, दिसतोय ना, व्यवस्थित ऐकायला येतंय? हो सर. मध्ये एक मला फोन आलेला, त्याच्यामुळे कदाचित कट झालं असेल म्हणून म्हटलं. हम्म. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या त्याच्या मन जर नाशच झालेला आहे, तर ह्या गोष्टी त्याच्या मनापासून होत असतील का? नाही, कारण मनोनाश झालेला आहे. मग अशा मनुष्याला स्वरूप मनोनाश किंवा जीवनमुक्त असं म्हणावं. आणि का म्हणावं ते पण पटवून देतात. हम्म. कारण त्याचा मनोनाश झालाय आणि तो ब्रह्मलीन झालेला आहे. इससे सत्ता नाशस्य कीदृशी, मनाची सत्ता नष्ट होते. मनाची सत्ता असणे म्हणजे काय असणे, तर मी आहे, हे माझं आहे, हे मला पाहिजे आहे, किंवा हे मी केलं आहे, अशा पद्धतीत आपण जे जे काही म्हणतो त्या सदृश गोष्टी कशाच्या आहेत, तर आपल्या चित्तानं निर्माण केलेला भ्रम आहे. परंतु जे अविनाशी चिदानंद तत्व आहे, ते तत्व असल्या कुठल्याही गोष्टीशी एकरूप नाही. ते सर्व व्याप्त आहे आणि अशा कुठल्याही गोष्टीचे करता ते नाही. चित्तानं आपल्या स्वतःभोवती जे वलय निर्माण केलेलं आहे, ज्याची सत्ता ते मानत असतं, ती सत्ताच आता नष्ट झाली, जीवनमुक्त झाला किंवा स्वरूप मनोनाश झालेला आहे. अशा मनुष्याचं चित्त कसं असतं हे या श्लोकामध्ये त्यांनी वर्णन केलं. हं? चला पुढचा श्लोक. मैत्रेयादयो अथम उदिताः शशांक इव दीप्तयः जीवनमुक्तमनोनाशे सर्वदा सर्वथा स्थिताः. तदनंतर जिस प्रकार चंद्रमा से प्रसन्न ज्योत्स्नाएं रहती है, वैसे ही जीवन मुक्त मनोविनाश में प्रसन्न मैत्री आदि गुण सदा सब तरह से रहते हैं. इथे कसं सांगितलं, तर चंद्राचा प्रकाश आपल्याला कधी दाहक वाटतो का? नाही वाटत. सूर्यानं पण आपल्याला प्रकाश मिळतो, अंधार नाहीसा होतो, आणि चंद्रानं सुद्धा आपल्याला प्रकाश मिळतो, अंधार नाहीसा होतो. पण आपल्याला आवडतं काय? चंद्राचा प्रकाश, कारण तो शीतल असतो. सूर्याचा प्रकाश आपल्याला आवडत नाही, कारण तो तापदायक असतो. तद्वत जेव्हा चित्तनाश होऊन ते ब्रह्म किंवा आत्म्यामध्ये विलीन होतं, त्यावेळी त्या ब्रह्माच्या प्रकाश स्वरूप मैत्री आदी गुण चित्तामध्ये उत्पन्न होतात. शरीरामध्ये चेतना आहे, याचं उदाहरण सुद्धा अशाच पद्धतीत दिलेलं आहे. कसं देतात, तर ज्योत जळते, बरोबर, तेलाची ज्योत जळते आणि त्याचा प्रकाश अख्ख्या खोलीभर पसरतो. तशा पद्धतीत आपल्या
असणारं हृदयाकाशात असणारं जे चैतन्य आहे त्याच्या प्रकाश स्वरूप आपल्या सर्व देहामधल्या सर्व क्रिया होत असतात. चेतन चेतनेची चेतनता असा शब्द आहे त्याला. शरीरामध्ये दिसते आणि जेव्हा मनुष्य मृत होतो तेव्हा त्याची प्राणज्योत मालवली असं आपण म्हणतो. त्यावेळी तो पडणारा प्रकाश किंवा ते चेतनत्व नष्ट होतं, त्यामुळे हालचाल नष्ट होते. तशाच पद्धतीनं या चंद्रमाची त्यांनी इथे उदाहरण दिलं की असाच प्रकारच्या शीतल चंद्रमाच्या प्रकाशाप्रमाणे कल्याणकारी जे चेतन तत्व आहे किंवा ज्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे त्याच्या प्रकाश स्वरूपच आपल्या मनोविनाश झालेला असला तरी सुद्धा मैत्री आदी गुण सदा सब तरह से रहते हैं. चला पुढे. जीवनमुक्त मनोनाशे सत्वम सत्वनाम्नी हिमालये वसंत इव मज्जर्यः स्फुरन्ति गुणसंपदाः. संतोष रूपी शीतलता के आश्रय सत्व नामक जीवन मुक्त स्वरूप मनोनाश दशा में गुण रूपी संपत्तियां उस प्रकार प्रस्फुरित होती है जिस प्रकार हिमालय में वसंत ऋतु में मंजरिया प्रस्फुरित होती है. वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटते झाडांना, तशाच प्रकारे मनोनाशाच्या अवस्थेमध्ये जीवनमुक्ताच्या स्वरूप असणाऱ्या मनोनाशाच्या अवस्थेमध्ये संतोषरूपी शीतलता जी चंद्राची वर्णित केलेली आहे त्याच्यामुळे मैत्री आदी गुण जे दिसतात त्याला उदाहरण देताना त्यांनी कशाचं दिलंय तर हिमालयामध्ये वसंत ऋतूमध्ये जशा प्रकारे वृक्षांना नवीन लाल पालवी येते मंजिरिया तशा पद्धतीनं ही शीतलता संतोषरूपी त्याच्या आश्रयानं हे सर्व मैत्री आदी गुण त्या मनुष्यामध्ये उत्पन्न झालेले आपल्याला दिसतात. अरूपत्व आता अरूप मनोनाशाविषयीच सांगतात किंवा त्यालाच काय नाव आहे विदेहमुक्त. अरूपस्तु मनोनाशो यो मयोक्तो रघुद्वः विदेहमुक्त एवासौ विद्यते निष्कलात्मकः. दूसरे अरूप मनोनाश का दिग्दर्शन कराते हैं अरूपस्तु इत्यादि से. हे रघुद्वः, जो मैंने पहले अरूप मनोनाश कहा था वह विदेह मुक्त का ही विषय है तथा अवयवादी विकारों से वर्जित है. आता इथे मनुष्यानं देहाचा त्याग केलेला असतो आणि त्या मनुष्यानं देहाबरोबर मनाचाही त्याग केलेला असतो. म्हणून याला अरूप, ज्याला रूप नाही देह नाही अशा पद्धतीमध्ये अरूप मनोनाश असं म्हटलेलं आहे आणि त्यालाच नाव काय दिलेलं आहे विदेहमुक्त. आता याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय नाहीत कर्मेंद्रिय नाहीत कारण त्याचं शरीरच नाहीये. त्याचबरोबर मनाचा पण संबंध नाही कारण तो मनोनाश करतो आहे. असा जो आहे त्याला अवयवादी विकारों से वर्जित है अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये विषयांचा संपर्कच होत नाहीये. त्याच्यामुळे तो हा सुद्धा विदेहमुक्त किंवा अरूप मनोनाश असलेला मनुष्य असं त्याचं वर्णन केलेलं आहे. समग्राग्र्य गुणाधारम अपि सत्वम प्रलीयते विदेहमुक्ते विमले पदे परम पावने. श्रीराम जी परम पवित्र विदेह मुक्ति रूपी निर्मल पद में समस्त श्रेष्ठ गुणों का आश्रय भी प्रतिभासिक मन विलीन हो जाता है. विदेह मुक्त जरी झाला तरी त्या परम पवित्र पदाला जेव्हा तो पोचतो त्यावेळी त्याच्यामध्ये समस्त श्रेष्ठ गुण
आश्रित झाल्यामुळे त्याला मन विलीन होते, त्याचे मन विलीन होते. पुढे विदेहमुक्त विषये तस्मिन् सत्वक्षयात्मके चित्तनाशे विरूपाख्ये न किंचिदपि विद्यते. हे भद्र, हे कल्याणकारी राजा, विदेहमुक्त महात्माओं के प्राप्य विषय उस सत्व विनाश रूप अरूप चित्तनाश दशा में किसी भी दृश्य पदार्थ का अस्तित्व नहीं रहता. कारण का तर मनोनाश पण झालेला असतो आणि देहनाश पण झालेला असतो. कुठल्याही दृश्य पदार्थांचं अस्तित्व राहतच नाही, क्योंकि जिस परब्रह्म की प्राप्ति दशा में न दूसरा दिखाई पड़ता है, न दूसरा सुनाई पड़ता है, न दूसरा ज्ञात होता है, वह भूमा है इत्यादि श्रुती है. वेदात सुद्धा हे सांगून ठेवलेलं आहे. ही दशा अशीच आहे ज्या ठिकाणी विदेह मुक्त असं आपण म्हणणार, त्या ठिकाणी दुसरं कुठलेही पदार्थांचं अस्तित्व राहत नाही, कारण तो ब्रह्ममय होऊन जातो. सर्वच ब्रह्म आहे अशा पद्धतीत त्याची चित्ताची दशा होते. न गुणा न अगुणास्तत्र न श्रीर न श्रीर न लोलता न चंदयो न च उदयो न अस्तम अयो न हर्षम अहर्षम संविदः. अशा विस्तारानं सांगतात त्याचा की अरूप किंवा चित्त हे कुठलं विदेहमुक्त असा जो चित्तनाश असतो त्याच्यामध्ये कसं असतं, न मैत्री आदी गुण है, न गुणाभाव गुणांचा अभाव यानी मनोदोष है, न श्री है म्हणजेच गुण समृद्धी है, और न श्री का अभाव है म्हणजे दोष समृद्धी है, न चपलता है, न उदय है, न अस्त है, न हर्ष है, न अमर्ष है, और न पृथक तदीय परिज्ञान है. अशा पद्धतीचा म्हणजे हे जे सर्व गोष्टी आहेत हे या ठिकाणी अरूप चित्तनाश दशा याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. कारण का तर हे सर्व गुण कुठले आहेत तर ते मनाचे आहेत आणि ते आपल्याला इथे दिसत नाही. न तेजो न तमः किंचित न संध्या दिनरात्रयः न दिशो न च वाकाशो न नाधो न अर्थरूपता. न तेज है, न तम है, न संध्या है, न दिन व रात है, न दिशाएं है, न आकाश है, न नीचा देश है, और न अनर्थ रूपता है. अशा अवस्थेचे ते वर्णन करतात की हे जे प्राप्त झालेलं ब्रह्मपद आहे त्याच्यामध्ये कसं असेल तर त्याचे ते वर्णन करून सांगतात, जे शब्दात वर्णन करता येणार नाही त्या पदाच्या विषयीच सांगतायत. न वासना न रचना नेहानिहे न रंजना न सत्ता न अपि च असत्ता न च साध्यम ही तत्पदम. न कोई वासना है, न किसी प्रकार की रचना है, न इच्छा है, न अनिच्छा है, न राग है, न भाव है, न अभाव है, और न उक्त पद साध्य है. अशा प्रकारची त्याची चित्ताची अवस्था, मनोनाशाची अवस्था ही विदेहमुक्त पुरुषाची असते. अशा पद्धतीत त्यांनी वर्णन केलेलं आहे. हे जे पद आहे त्या पदापर्यंत पोहोचल्यानंतर विदेहमुक्ताची अवस्था ही या पद्धतीची असते. अतमस्तेजसा व्योमना वितारेन्द्वर्कवायुना तत्समं शरदच्छेन निस्सन्देहेन अरजस्
त्विषा। तम और तेज से शून्य, तारे चंद्र सूर्य और वायु से वर्जित, संध्या रजःकण और सूर्य कांति से रहित, शरतकालीन स्वच्छ आकाश के सदृश अत्यंत निर्मल है। कुठलं? ब्रह्मपद किंवा परमपद कशा पद्धतीत आहे? तर तम म्हणजे अंधार, अंधार किंवा प्रकाशाने शून्य, अंधार किंवा प्रकाश स्वरूप काहीही नाही. तारे चंद्र सूर्य वायूचे वर्जित, यातलं कुठलाही पदार्थ तिथे नाही, कुठलेही घटक तिथे नाही, कुठले तारे चंद्र सूर्य असं काहीही नाही. तिथे संध्याकाळ नाही आहे. रजकण म्हणजे आपण धुळीकण जे आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात, कशा सूर्याच्या प्रतिबिंबामध्ये जे धुळकण दिसतात ते पण नाही. सूर्यकांती से रहित म्हणजे ज्याच्यामध्ये उष्णता नाही आहे. शरतकालीन स्वच्छ आकाश के सदृश, अशा पद्धतीचं ते परमपद आहे. यो हि पारम गता बुद्धे संसाराचरणस्य च तेषां तदास्पदं स्फारम पवनानाम इवांबरम। जिस प्रकार वायु का विशाल आकाश प्रतिष्ठा स्थान है, वैसे ही वह विशाल पद उन लोगों का प्रतिष्ठा स्थान है जो लोग संसार के कारण चित्त और तज्जनित निरंतर भ्रमण से परे हो गए हैं। जे विदेहमुक्त असतात अशा लोकांच्यासाठी हे जे परमपद आहे, हे स्थान आहे ज्याच्यामध्ये असे लोक प्रतिष्ठित होतात. हे स्थान हे या लोकांसाठी आहे. एकच श्लोक राहिलाय, तेवढा आज पूर्ण करू म्हणजे हे आपलं सर्ग संपून जाईल. हं? हो सर, चालेल. हं. सशांत दुःखम जडात्मकेव सुप्त मानंदम अंथरन अंथरम पेत रजस्तमो यत् आकाशकोश तनवो अतनवो महांतस्तम अस्मिन् पदे गलित चित्त लवावसंती। त्रिविध दुखों से निर्मुक्त स्वयं चैतन्य स्वरूप होता हुआ ही सुप्त पुरुष की तरह उन्मेष आदि क्रियाओं से शून्य, ब्रह्मानंद से परिपूर्ण तथा रज और तम से रहित जो पद है, उस पद में वे महात्मा अपुनरावृत्ति से स्थिरता पूर्वक रहते हैं, जो प्रतिभासिक चित्ताओं से भी शून्य विदेह मुक्त स्थूल सूक्ष्म और कारण शरीरों से रहित एवं आकाश कोश के सदृश सूक्ष्म हो गए हैं। असे जे विदेह पुरुष असतात त्यांचं वर्णन कुठल्या पदामध्ये केलेलं आहे, तर परमपदामध्ये हे प्रतिष्ठित असतात आणि त्यांच्यामध्ये कुठलं काय असतात? त्रिविध दुःखों से निर्मुक्त स्वयं चैतन्य स्वरूप, ज्याच्यामध्ये कुठलंही स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीर शिल्लक नाही. कारण का? तर ते अरूप आहेत, त्याच्याबरोबर विदेहमुक्त आहेत. तर त्यामुळे स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीर नसल्यामुळे त्यांचा पुनर्जन्मही शक्य नाही आहे. अपुनरावृत्ती ज्यांच्यामध्ये आलेली आहे असे पुरुष अशा परमपदामध्ये स्थिरतापूर्वक रहते हैं, जो प्रतिभा चित्तांश से भी शून्य विदेह मुक्त एवं आकाश कोश के सदृश, की आकाशामधला एक कोश बनून राहतात. विस्तीर्ण अवकाशामधील म्हणजेच परमपदामधील एक भाग बनून हे जे विदेह आत्मे आहेत ते राहतात. अशा पद्धतीत त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता याच्यामध्ये चित्तनाश असा प्रश्न येतो, कायम येतो आणि त्याला आपल्याला मार्क पडू शकतात. स्वरूप अरूप
व्यवस्थित लिहायचं, जीवनमुक्त विदेहमुक्त लिहायचं, परमपदाची माहिती लिहायची, मैत्र्यादी गुण त्यांचे कसे ह्याच्यामध्ये सांगितले ते सांगायचे, आणि इकडे कसं परमपदाची प्राप्ती होते विदेहमुक्तामध्ये ते सांगायचं. ठीक आहे, आज आपण थांबूया. 8 वाजलेत बरोबर, 1 तासात हा संपला.